प्रसादासाठी शिरा बनवणार आहे. तर हा असा जाडसर असा मी शिरा रवा घेतलाय. तर आता पहिला आपण हा भाजून घ्यायचा. याचं माप आहे 1 वाटी जर रवा घेतला ना तर 1 वाटी तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर बनवायचं. तर आपण स्टेप बाय स्टेप दाखवते तुम्हाला, तसं तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मौसूद शिरा आज आपण बनवणार आहे प्रसादासाठी. तर चला मग स्टार्ट करूया आपल्या शिऱ्याच्या रेसिपीसाठी. तूप घेते, व्यवस्थित गरम करायला द्यायचं आणि त्याच्यानंतर आतमध्ये रवा टाकायचा आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा. तर आपला अजून तूप गरम नाही झालाय. गरम झाल्याच्या नंतर त्यात रवा टाकायचा. व्यवस्थित गरम झाल्यावरती रवा टाकायचा. रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा. हा 2 वाटी मी दूध घालणार आहे रव्यामध्ये. रवा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर आता टाकायचे आपले ड्रायफ्रुट्स. हे ड्रायफ्रूट मी थोडे तुपामध्ये भाजून घेतले. तुम्ही पण तशीच घ्या. वरून दूध, थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं. जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनिटं फक्त. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. वरती साखर, जसं आपला शिरा असेल प्रमाणानुसार. साखर टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा झाकण मारून 5 मिनिटं फक्त ठेवायचं. आपला रेडी झालाय. वरून टाकायची 1 चमचा आपली वेलची पूड. मी मिक्सरला लावून घेते वेलची पूड. आपला मस्त असा शिरा रेडी झालेला आहे. सुगंध पण एकदम छान सुटलेला आहे प्रसादाच्या शिराचा. आज गुरुवार स्पेशल मी बनवते स्वामी समर्थांसाठी आणि दुसरं महालक्ष्मी व्रतासाठी, आपला मार्गशीर्ष महिन्यातला. असा मस्त असा स्पेशल असा शिरा आपला मौसूद रेडी झालेला आहे.